सोलापूर जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. अगदी 2च दिवस राहिलेले आहेत तरी करकंब गटाचा उमेदवाराबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. करकंब गटावर गेली जवळजवळ 20 ते 25 वर्षापासून परिचारक गटाची सत्ता अबाधित राहिलेली आहे. परंतु यंदा इकडं आमदार अभिजित पाटील यांनीही गावभेट दौरे चालू केल्यामुळे आणि त्यांचाही उमेदवार अजून जाहीर झालेला नाही व परिचारकांचाही उमेदवार जाहीर झालेला नाही अजून, त्यामुळे सस्पेन्स हा कायम राहिलेला आहे अजूनही. तरी आपण चर्चा म्हणून जर विचार केला तर परिचारक गटाकडून मिळत असलेल्या माहितीनुसार तर नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा एक प्रयत्न असणार किंवा आहे असं समजत आहे. त्यामुळे जुन्यांना डावललं जाणार का हा प्रश्न. उदाहरणार्थ बाळासाहेब देशमुख त्यांचे निकटवर्ती होते, राहुल पूर्वत हेही निकटवर्ती होते. त्यांचा ही एखाद्या वेळेस उमेदवारी मिळणार का नाही मिळणार हे उद्याच काय ते फायनल अंतिम चित्र स्पष्ट होऊ शकते. तसं काही चॅनलवर बातमी पाहण्यात आली की प्रणव परिचारक यांची उमेदवारी या भागातून निश्चित होण्याची नवीन चेहरा म्हणून जर आपण समजून घेतलं तर होऊ शकते. मग किंवा करकंबचे विद्यमान उपसरपंच होते ते किंवा सरपंच परिषदेचे अध्यक्ष आदिनाथ देशमुख हेही इच्छुक आहेत यावेळी जिल्हा परिषद गटासाठी. त्यांचीही ताकद या गटात चांगलीच आहे, युवा वर्गामध्ये चांगली ताकद आहे. त्यामुळे त्यांनाही तिकीट मिळू शकतं का. नवीन चेहरा म्हटल्यानंतर कदाचित त्यांचीही उमेदवारी असण्याची शक्यता आहे. दुसरा जर विचार केला तर आता इकडं अभिजित पाटील मग नेमकी उमेदवारी कोणाला द्यावा. जर प्रणव परिचारक असते तर नितीन सरडे नावाचा एक मागं काही दिवसापासून विचार होत आहे या भागात. परंतु याच भागातील व करकंबचं मतदान जास्त असल्या कारणामुळे जर करकंबचाच उमेदवार देण्याचा जर आबांनी विचार केलेला असेल किंवा त्यांच्याही स्थानिक कार्यकर्त्यांचा जर विचार केलेला असेल तर कदाचित इकडच्या नाराज उमेदवाराला एखाद्या वेळेस तिकीट मिळू शकतं. आता दुसरी बाब जर महत्त्वाची म्हटलं तर अभिजित पाटील यांचा जरी परिचारकांचा 25 वर्षापासून या भागावर पगडा असेल तरी सुद्धा अभिजित पाटील ज्यावेळेस आमदारकीला उभं राहिले होते त्यावेळेस त्यांचा ग्रामपंचायत सदस्यही शक्यतो या भागात कुठं नव्हता, ग्रामपंचायतही कोणत्या नव्हत्या. तरी सुद्धा अभिजित पाटलांनी पवारसाहेबांच्या पक्षातून तिकीट घेऊन त्यांनी एक हाती जवळपास मातब्बर असलेल्या उमेदवारांना टक्कर देऊन आमदारकी प्राप्त केली. अभिजित पाटलांनीही जी काही विकास कामांचा धडाका लावला व विधानसभेच्या अधिवेशनामध्ये उपस्थित केलेले मुद्दे वगैरे लक्षात घेता त्यांचाही उमेदवारांना एक चांगलं स्थान असण्याची शक्यता आहे. खरी तर टक्कर या 2 उमेदवारातच होऊ शकते. परंतु नक्की यांच्याकडून कोण असेल व यांच्याकडून कोण असेल हाही सस्पेन्स अजून गुलदस्त्यात आहे. तर आपण फक्त बोललो कोण आदिनाथ देशमुख व बाळासाहेब देशमुख यांच्याबद्दल. तसं माणिक आबा माने यांचंही नाव या उमेदवारीबद्दल चर्चेत आहे. प्रणव परिचारक यांचंही नाव चर्चेत आहे. अभिषेक कवडे असं काहीतरी नाव हे पण ही चर्चेत आहे. चर्चेत तर अनेक जण असू शकतात, इच्छुक असू शकतात, बऱ्याच जणांना बोलवलेलं आहे. परंतु याची उमेदवारी आजच जाहीर जर कोणती करावी तर गटातून बंडखोरी सुद्धा होऊ शकते. त्यामुळे सर्व गुप्त बैठका चालू आहे. व नुकतीच एका चॅनेलवर, अधिकृत चॅनेलवर अशी बातमी ऐकायला मिळाली की अभिजित पाटील तर स्पष्टच बोलले आमचा भाजपला विरोध नाही, परंतु आम्ही स्थानिक आघाडीवर कोणाशी युती करायची काय. म्हणजे असं थोडक्यात याचा अर्थ काय तर घड्याळाच्या चिन्हावर अभिजित पाटील लढतात की काय असा एक शंका आहे. व इकडं प्रणव परिचारक गटाला त्यांचाच एक तगडा आव्हान असण्याची दाट शक्यता आहे. जशी जशी आता अधिक माहिती अपडेट आत्ताची मी ताजी अपडेट दिलेली आहे. अजून दुसरी गोष्ट अशी होती की परिचारक मालक करकंबमध्ये आले परंतु काही ठिकाणी गेले नाही. मी नावं कोणाची घेत नाही,
पण काही ठिकाणी त्यांनी भेटी वगैरे दिल्या, काही ठिकाणी गेले नाहीत. याचाच अर्थ काय, ते करकमच्या उमेदवाराला नेमक्या कोणत्या मग जवळ बोलवतात, कारण न जाता सुद्धा एखाद्या उमेदवाराला तिकीट देतात. त्यांचं काय गुप्त चर्चा असेल ती त्यांनाच माहिती असू शकते, मालकांना. त्याबद्दल आपण बोलू शकत नाही नेमका त्यांचा उमेदवार कोण आहे. पण काही वेळात समजू शकेल किंवा उद्याच्या नेक्स्ट बातमीत सुद्धा तुम्हाला ही सगळ्यात लवकर मी बातमी देतो. याचं कारण म्हणजे विधानसभेला बी कोणाला तिकीट फिक्स होणार, खासदारकीला बी कोणाला तिकीट फिक्स होणार, हे आपण ATN मराठी चॅनलमधून हे केलेलं होतं सर्वात अगोदर. परंतु कदाचित आदिनाथ देशमुख आणि बाळासाहेब देशमुख या दोघात टक्कर होण्याची दाट शक्यता मला तर वाटते.